28 तारखेला जी एक्झाम घेतली होती आपण ऑल सिलेबस केमिस्ट्री टेस्ट, तर या टेस्टमध्ये काही सोल्युशन्स तुम्हाला मिळालेले आहेत. काही रिमेनिंग क्वेश्चन जे आहेत त्या क्वेश्चनचं सोल्युशन आपण बघूया. त्यामध्ये बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट काय होता. क्वेश्चन नंबर फर्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू. ऑप्शन ए बी सी डी म्हणजे 1 2 3 4 हे ऑप्शन आहेत आणि या ऑप्शनमध्ये तुम्हाला करेक्ट ऑप्शन काय आहे हे शोधायचं आहे. ऑप्शन ए मध्ये काय दिलं, तुमच्याकडे क्वेश्चन पेपर असला पाहिजे ज्यावेळेस आपण सोल्युशन बघतोय त्यावेळेस. त्यामुळे क्वेश्चन पेपर मध्ये बघा तुम्ही. क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला हे ऑप्शन काय दिलं, द बोर्स मॉडेल अप्लाइज टू He4. काय सांगितलं बघा, बोर्स मॉडेल हेलियम ॲटम साठी यूज केलेलं आहे असं म्हणणं आहे. करेक्ट आहे का स्टेटमेंट? नाही. का करेक्ट नाही, कारण बोहर ओनली एक्सप्लेन द ॲटॉमिक मॉडेल दोज ॲटम हॅव्हिंग ओनली 1 इलेक्ट्रॉन. त्यालाच आपण युनि इलेक्ट्रॉन म्हणतो, की ज्या ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये किंवा ज्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये फक्त 1 इलेक्ट्रॉन आहे त्याचाच आपण काय केलं, मॉडेलनं किंवा बोर्सने एक्सप्लेन केला मॉडेल. म्हणजे रॉंग स्टेटमेंट आहे. सेकंड नंबर, द स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन इन विजिबल रिजन ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम इज कंटिन्युअस. नाही. जेव्हा आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम पाहतो कशाचा, त्या हायड्रोजन आयटमचा आपण पाहिलं किंवा ॲटॉमिक मॉडेलमध्ये आपण डिस्कस केलं हायड्रोजन स्पेक्ट्रम, तर त्यावेळेस आपल्याला डिस्क्रीट लाईन्स मिळाल्या. जेव्हा इलेक्ट्रॉनचं जम्पिंग होतं लोअर कडून हायर एनर्जी लेवलकडे, डिस्क्रीट लाईन्स मिळाल्या आपल्याला, बरोबर का नाही. कुठून, हायर लेवल टू लोअर लेवलकडे येत असताना. म्हणजे तर कंटिन्युअस लाईन म्हटलंय. कंटिन्युअस लाईन आहे का? नाही. काय आहे, डिस्क्रीट लाईन. म्हणजे त्या दोन लाईन मध्ये एनर्जी डिफरन्स मिळाला आपल्याला. ठीक आहे. नेक्स्ट बघा, म्हणजे हे पण स्टेटमेंट फॉल्स आहे. सी स्टेटमेंट बघा, बिकॉज द इलेक्ट्रॉन हॅज मोर निगेटिव्ह पोटेन्शियल एनर्जी फॉर n equal to 1 then does form any integer greater than 1 the electron is most stable in smallest allowed orbit. बघा काय म्हणणं आहे की तुमचा जेव्हा इलेक्ट्रॉन जो आहे तो n equal to 1 या ॲटॉमिक ऑर्बिटल मध्ये आहे, म्हणजे फर्स्ट ऑर्बिटल मध्ये आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण पाहिलं, सपोज ॲटॉमिक मॉडेल मध्ये हा न्यूक्लियस आहे आणि ही फर्स्ट ॲटॉमिक ऑर्बिट आहे. या ॲटॉमिक ऑर्बिट मध्ये तुमचा इलेक्ट्रॉन आहे किंवा या हा सेकंड ॲटॉमिक ऑर्बिट आहे, याला फर्स्ट म्हणू याला आपण सेकंड म्हणू, n equal to 1. सपोज या ठिकाणी एखादा इलेक्ट्रॉन आहे, तर मोर फोर्स ऑफ अट्रॅक्शन 1 च्या इलेक्ट्रॉनचा असेल का 2 च्या इलेक्ट्रॉनचा असेल, 1 च्या असेल. आणि तेच दिलंय, त्यांनी सांगितलं की 1 चं फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं आहे, मोर आहे, मोस्ट स्टेबल. म्हणजे फोर्स जर मोर असेल तर त्यावेळेस स्टॅबिलिटी कशी असणार, जास्त असणार, कारण न्यूक्लियसच्या जवळ आहे, न्यूक्लियस वरती चार्ज प्लस आहे, त्यामुळे फोर्स ऑफ अट्रॅक्शन मोर स्टॅबिलिटी मिळते. म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपल्याला काय मिळेल, करेक्ट मिळेल. म्हणजे आन्सर याचं काय आहे, सी. आता डी हे ऑप्शन का नाही, कारण डी मध्ये काय सांगितलं की द इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन मे अझ्युम आयदर सर्क्युलर ऑर इलेक्ट्रिकल ऑर्बिट. नाही, फक्त इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस इन सर्क्युलर ऑर्बिट. इलेक्ट्रिकल ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होत नाहीत, तर कोणत्या ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होतात, सर्क्युलर ऑर्बिट मध्ये. म्हणजे डी हे ऑप्शन सुद्धा काय आहे, इनकरेक्ट आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर बघा, थर्ड नंबरचा काय सांगितलं, महत्वाचा क्वेश्चन आहे, मोस्ट ऑफ द टाइम विचारलेला आहे क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3, which of the following is expected to have the most negative value for its electron affinity. बघा इलेक्ट्रॉन अफिनिटी ची मोर निगेटिव्ह व्हॅल्यू ही कोणाची आहे, ऑप्शन ए बी सी डी मध्ये तुम्हाला चेक करायचं आहे. पहिल्यांदा इलेक्ट्रॉन अफिनिटी म्हणजे काय ही गोष्ट आपल्याला लक्षात आली पाहिजे. बघा, द अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिलीज किंवा इव्हॉल्व सुद्धा म्हणू शकतो आपण, टू रिलीज एनर्जी ड्यूरिंग addition of electron in outermost cell. बघा
एनर्जी रिलीज ड्युरिंग ऍडिशन ऑफ इलेक्ट्रॉन इन आउटरमोस्ट सेल. बघा आता एनर्जी रिलीज आपल्याला सांगितलं की ऑप्शन ए बी सी डी दिले तुम्हाला. ऑप्शन ए मध्ये त्यांनी काय दिलं तुम्हाला, क्लोरीन. ऑप्शन बी मध्ये काय दिलं, सल्फर. ऑप्शन सी मध्ये काय दिलंय, ऑक्सिजन. आणि ऑप्शन डी मध्ये काय दिलंय, लिथियम. आता इलेक्ट्रॉन अफिनिटी जर चेक करायचं असेल तर तुम्हाला यांचं व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सर्वांचं माहित पाहिजे. बघूया आपण व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. क्लोरीनचं काय आहे, 3s2 3p5. सल्फरचं काय आहे, 3s2 3p4. ऑक्सिजनचं काय आहे, 2s2 2p4. आणि लिथियमचं काय आहे, 2s1. हे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आता बघा यांचं जर आपल्याला इलेक्ट्रॉन अफिनिटी कॅल्क्युलेट करायची असेल तर या ऑप्शन मध्ये तुम्हाला असा ॲटॉमिक ऑर्बिटल पाहिजे की त्याची इलेक्ट्रॉन ऑक्युपाय करण्याची कॅपॅसिटी कशी आहे. जर इलेक्ट्रॉन ऑक्युपाय करण्याची कॅपॅसिटी जर मोर असेल आणि इलेक्ट्रॉन गेन म्हणजेच इलेक्ट्रोनेगेटिव्ह व्हॅल्यू सुद्धा कशी असेल, मोर असेल, तर त्यावेळेस त्यांच्यामधून रिलीज होणारी एनर्जी जी आहे ती कशी असणार, मोर असणार. ही गोष्ट लक्षात ठेवा. कधी लक्षात ठेवा म्हणजे एक्झामला मोस्ट ऑफ द टाइम विचारले की इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीची ऑर्डर नाहीये, इलेक्ट्रॉन अफिनिटीची रिलीज, इलेक्ट्रॉन गेन करताना होणारी एनर्जी रिलीज त्याला अफिनिटी म्हणायचं. आणि इलेक्ट्रॉन गेन करण्यासाठी लागणारी जी एनर्जी किंवा इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी टू गेन द इलेक्ट्रॉन त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. दोघांमधला फरक लक्षात ठेवा. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी विचारला असेल तर सरळ आपण अट्रॅक्टिव्ह फोर्स जो आहे किंवा व्हॅलेन्स मध्ये किंवा ॲटॉमिक साईज जे आहे त्याच्यावर आपण डिटरमाइन केलं असतं. पण इथं तसं नाही डिटरमाइन करणार. कसं डिटरमाइन करणार की या सेलची ऑक्युपाय करण्याची कॅपॅसिटी काय. बघा या सेल मध्ये जर आपण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती ऍड करू शकतो थर्ड सेल मध्ये म्हटलं तर आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला 2n². हा फॉर्म्युला आहे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ऍडेड इन ॲटॉमिक ऑर्बिटल, बरोबर. आता n म्हणजे काय, त्याचा क्वांटम नंबर आहे. क्वांटम नंबर 3 आहे म्हणजे याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आपण ऍड करू शकतो बघा, 2 * 3² म्हणजेच किती, 3² 9, 9 * 2 किती मिळालं आपल्याला, 18 इलेक्ट्रॉन्स. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा बरं किती इलेक्ट्रॉन, तेवढेच इलेक्ट्रॉन असणार. किती इलेक्ट्रॉन, 18, कारण क्वांटम नंबर कसा सेम आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर किती इलेक्ट्रॉन आपण ऑक्युपाय करू शकतो बरं, 8. आणि या ठिकाणी सुद्धा आपण किती इलेक्ट्रॉन ऑक्युपाय करू शकतो, 8 इलेक्ट्रॉन्स. आता बघा 18 इलेक्ट्रॉन्स, 8 आणि 8 इलेक्ट्रॉन. आता बघा या ठिकाणी आपल्याकडे आहेत इलेक्ट्रॉन किती, 5 + 2 किती इलेक्ट्रॉन आहेत, 7. इथे 4 + 2 किती इलेक्ट्रॉन, 6. 4 + 2 किती इलेक्ट्रॉन, 6. आणि इथे किती इलेक्ट्रॉन, 1. आता ऑक्टेट कंप्लीट करायचं असेल तर फक्त यांना किती इलेक्ट्रॉन लागतात, एकच इलेक्ट्रॉन लागतो. म्हणजे यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन इझिली गेन करण्याची कॅपॅसिटी कोणाची आहे, क्लोरीनची आहे. त्यानंतर सल्फर जर पाहिलं तर व्हॅलेन्स शेल मध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत, 6 आहेत. 6 म्हणजे आणखी किती इलेक्ट्रॉनची रिक्वायरमेंट आहे, 2 इलेक्ट्रॉनची. म्हणजे यांना एनर्जी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीच मोर लागणार आहे. म्हणजे याला मोर अमाउंट ऑफ एनर्जी लागेल इलेक्ट्रॉन गेन करण्यासाठी. पण याचं नाही, इथं रिलीज होणारी जी एनर्जी आहे फास्ट काय करणार, हा 1 इलेक्ट्रॉन काय करणार, गेन करणार. आणि 1 इलेक्ट्रॉन गेन केल्यानंतर त्यांच्यामधून रिलीज होणारी जी एनर्जी जी आहे ती किती असणार, लार्ज, कारण एकच इलेक्ट्रॉन काय करायचं, गेन करायचं आहे आणि ऑक्टेट कंप्लीट करायचं आहे. म्हणून या ठिकाणी इलेक्ट्रॉन अफिनिटीची व्हॅल्यू जी आहे ती सर्वात मोर कोणाची असणार, क्लोरीनची असणार. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इलेक्ट्रॉन अफिनिटी लेस असणार, कारण किती इलेक्ट्रॉन लागतात आपल्याला, 2 इलेक्ट्रॉन लागतात ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी. सेम कंडिशन या ठिकाणी आहे, बरोबर का नाही. कॅपॅसिटी किती आहे, 8 आहे. 8 इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी म्हणजे 1 इलेक्ट्रॉन ऍड करू शकतो, पण आहे किती, फक्त 6. ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी या ठिकाणी सुद्धा 2 इलेक्ट्रॉन, इथं तर 7 इलेक्ट्रॉन लागतात. त्यामुळे मोर जी एनर्जी लागणार आहे, लेस एनर्जी म्हणजे लेस इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कशी असणार, लेस, पण इलेक्ट्रॉन अफिनिटी जी आहे ती मात्र कशी असणार, मोर. तर ही तुमची करेक्ट ऑर्डर. आता हायड्रोजन ग्रुप मध्ये जर विचारलं आपल्याला तर लक्षातच ठेवायचं आपण, मोर इलेक्ट्रॉन अफिनिटी जर म्हटलं तर क्लोरीन, त्यानंतर फ्लोरीन, त्यानंतर ब्रोमीन आणि त्यानंतर कोण आहे, आयोडीन. ही कोणती ऑर्डर आहे, इलेक्ट्रॉन अफिनिटीची. आणि इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीची जर ऑर्डर विचारली आपल्याला तर मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. मोस्ट ऑफ द टाइम हे विचारत नाही सरांनी, सर्वांना माहित असतं, फक्त याच्यावरती जास्त लक्षात ठेवा, मोर इलेक्ट्रो अफिनिटी कोणाची, क्लोरीनची. नेक्स्ट क्वेश्चन बघा,
नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करतोय आपण. द oxygen bond length in O3 is greater than oxygen bond length in O2. Which of the following accounts for this phenomenon? बघा, इलेक्ट्रॉन रिपल्शन इज ग्रेटर दॅन O3 दॅन O2. इलेक्ट्रॉनचं रिपल्शन जे आहे O3 वरती किंवा O3 चं मोर आहे आणि O2 चं कसं आहे, लेस आहे असं म्हणणं आहे. पण इलेक्ट्रॉन रिपल्शन जे आहे उलट कशामध्ये मोर आहे, O2 मध्ये आहे. कारण O2 कडे किती लोन पेअर मिळतील, तुम्ही जर लेविस डॉट स्ट्रक्चर जर काढलं तर किती लोन पेअर मिळतील बरं तुम्हाला O2 कडे. म्हणजे फर्स्ट O2 कडे जर तुम्ही स्ट्रक्चर काढलं O2 चं, काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ऑक्सिजनचं, NH2 आणि NP4. बघा पेअर आहे, म्हणजे किती लोन पेअर, ऑक्सिजन याच्याकडे 2 लोन पेअर आणि याच्याकडे सुद्धा किती लोन पेअर, 2 लोन पेअर. आता O3 चं जर स्ट्रक्चर आपण जर ड्रॉ केलं तर O3 मध्ये बघा तुम्ही डबल बॉन्ड O आणि सिंगल बॉन्ड O. आणि आता इथं लोन पेअर डोनेट केलाय म्हणजे याच्याकडे किती लोन पेअर असणार, 3 लोन पेअर असणार. याच्याकडे किती लोन पेअर, 1 आणि याच्याकडे किती लोन पेअर, 2 लोन पेअर. ठीक आहे, असं स्ट्रक्चर मिळालं आपल्याला. मग बॉन्ड लेंथ जी आहे रिपल्शन जरी मोर असेल, आता याच्याकडे लोन पेअर इलेक्ट्रॉनची जी संख्या आहे सेंट्रल एलिमेंट कडे किती आहे, फक्त एकच आहे. पण इथं जर तुम्ही रिपल्शन पाहिलं तर इथं लोन पेअर इलेक्ट्रॉन दोन्ही ऑक्सिजन कडे किती 2 आहेत. म्हणजे रिपल्शन O2 मध्ये मोर आहे, म्हणजे बॉन्ड लेंथ O2 ची कशी पाहिजे, मग मोर पाहिजे. पण तसं नाही, म्हणजे हे करेक्ट ऑप्शन आहे का, त्याचं नाही. द ऑक्सिजन आयटम इन O3 कॅरी अ फॉर्मल चार्ज. मग फॉर्मल चार्ज आहे ऑक्सिजन कडे. या ऑक्सिजन मध्ये जर आपण पाहिलं तर फॉर्मल चार्ज हा 0 आहे दोन्ही ऑक्सिजन कडे. पण इथं तसं नाहीये, इथं एका सेंट्रल ऑक्सिजन वरती 0 फॉर्मल चार्ज आहे. म्हणजे या ऑक्सिजन वरती 0 आहे, यावरती +1 आहे आणि यावरती -1 आहे. म्हणजे इथं या ठिकाणी जर आपण पाहिलं तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन मोर आहे, प्लस चार्ज आणि मायनस चार्ज म्हटलं तर म्हणजे फॉर्मल चार्ज मोर आहे, त्यामुळे याचं अट्रॅक्शन जास्त आहे. तर याची बॉन्ड लेंथ मग कशी पाहिजे, कमी पाहिजे. पण आपल्याला ग्रेटर सांगितलं म्हणजे हे सुद्धा ऑप्शन करेक्ट आहे. त्याच्यानंतरचं ऑप्शन काय सांगितलंय, ऑक्सिजन बॉन्ड इन O3 आर सिंगल बॉन्ड. O3 मध्ये सिंगल बॉन्ड नाहीये, डबल बॉन्ड आहे O3 मध्ये, बरोबर का. मग लास्ट ऑप्शन काय सांगितलं, बॉन्ड ऑर्डर इन O2 इज 2 व्हाईल बॉन्ड ऑर्डर इन O3 इज 1.5. आता एक रिलेशन आपल्याला माहित आहे, कोणतं रिलेशन, बॉन्ड लेंथ किंवा बॉन्ड ऑर्डर. बॉन्ड लेंथ इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड ऑर्डर. आपण बॉन्ड पॅरामीटर मध्ये केमिकल बॉन्डिंग मध्ये डिस्कस केलं की बॉन्ड लेंथ जर जास्त असेल तर बॉन्ड ऑर्डर कमी असणार. मग आता बघा बरं, त्यांनी क्वेश्चन मध्ये सांगितलं, काय सांगितलं क्वेश्चन मध्ये की बॉन्ड लेंथ O3 इज ग्रेटर. आता बॉन्ड लेंथ जर O3 ची ग्रेटर पाहिजे, बरोबर, किंवा ग्रेटर आहे, तर मग बॉन्ड ऑर्डर O3 ची कशी पाहिजे, कमी पाहिजे. मग बॉन्ड ऑर्डर त्यांनी ऑप्शन डी मध्ये O3 ची किती दिली, 1.5. म्हणजे बॉन्ड ऑर्डर जी आहे कोणाची, O3 ची किती आहे, 1.5. आणि O2 ची बॉन्ड ऑर्डर जर तुम्ही चेक केली तर किती 2 आहे. म्हणजे बॉन्ड ऑर्डर कमी असेल तर बॉन्ड लेंथ कशी जास्त. मग कोणाची बॉन्ड ऑर्डर कमी आहे, O3 ची 1.5 आहे. म्हणजे याचा अर्थ काय, बॉन्ड लेंथ त्याची कशी असणार, मोर असणार. हे रिलेशन तुम्ही लक्षात ठेवा, बॉन्ड ऑर्डर आणि बॉन्ड लेंथ. हा किती नंबरचा क्वेश्चन होता आपला, 4 नंबर. त्यानंतरचा क्वेश्चन आहे किती नंबरचा, 5th नंबरचा. काय सांगितलं क्वेश्चन नंबर 5 मध्ये, ऑर्डर द फॉलोइंग फ्रॉम हायेस्ट टू लोवेस्ट विथ रिस्पेक्ट टू इन दिअर बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंटचं तुम्हाला काय करायची, ऑर्डर सांगायची. आता तुम्हाला जनरली आपण केमिकल बॉन्डिंग मध्ये डिस्कस केलेलं आहे की जर मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट जर कोणाचा मोर असेल तर तो कोणाचा आहे, मोर आयोनिक कंपाऊंडचा. ज्याचा आयोनिक नेचर कसं आहे, मोर आहे, त्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग आहे, बरोबर का नाही. आणि स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तर त्यांचा मेल्टिंग पॉइंट म्हणजे बॉन्ड ब्रेक करण्यासाठी आपल्याला टेम्परेचर जास्त लागेल. मग आता याच्यामध्ये तुम्हाला काहीच नाही, दुसरं काय शोधायचं आहे, मोस्ट आयोनिक कंपाऊंड याच्यामध्ये तुम्हाला शोधायचं आहे. तर मोर आयोनिक कंपाऊंड कोणता. आता आयोनिक कंपाऊंड किंवा आयोनिक मॉलिक्यूल कसे फॉर्म होतात हे तुम्हाला माहिती आहे, मेटल आणि नॉन मेटल. शोधा मेटल आणि नॉन मेटल कशामध्ये आहे, सेकंड मध्ये आहे. म्हणजे 3 त्यांनी दिले बघा तुम्हाला कंपाऊंड. फर्स्ट कंपाऊंड दिला तुम्हाला CF4, सेकंड कंपाऊंड दिला तुम्हाला CaCl2 आणि थर्ड कंपाऊंड दिला तुम्हाला कोणता, ICl. हे 3 कंपाऊंड. याच्यामध्ये मोस्ट आयोनिक नेचर कोणाचा आता, सेकंडचं. बघा CaCl2 म्हणजे फर्स्ट, याचा सर्वात जास्त मेल्टिंग पॉइंट असणार. त्याच्यानंतर लेस आयोनिक नेचर नंबर कोणाचा आहे, आयोडीन क्लोराईड.
आयवरती नेहमी तुम्हाला माहिती आहे प्लस चार्ज असतो, आयवर पॉझिटिव्ह चार्ज दाखवतो. म्हणजेच ICl याचा कसा असेल, मेकिंग पॉईंट मोर असेल. आणि सर्वात हा तर कोव्हॅलेंट कंपाऊंड आहे, प्युअर कोव्हॅलेंट कंपाऊंड आहे CF4. किंवा असंही तुम्ही सांगू शकता की हा जो CF4 आहे याच्यामध्ये पोलॅरिटी जी आहे ती 0 आहे, डायपोल मोमेंट याची 0 आहे. आता कशी डायपोल मोमेंट 0 आहे तुम्हाला माहिती आहे, आपण डायपोल मोमेंट पाहिलेली, पोलॅरिटी चेक केलेली. कसं आहे, सेंट्रल कार्बन आहे आणि किती फ्लोरीन आहे त्यांच्याकडे, 4 फ्लोरीन आहेत बघा, F F F आणि F. आता एरो आपण जेव्हा करतो लेस इलेक्ट्रो निगेटिव्ह टू मोर, म्हणजेच एरो जे सर्व दिसतील तुम्हाला ते कुठे मिळतील, तुम्हाला अवे फ्रॉम सेंट्रल एलिमेंट. आणि हे जे काही वेक्टर आहेत, दोन जे वेक्टर अपोजिट वेक्टर एकमेकांना काय करतील, हे कॅन्सल करतील. आणि दोन अपोजिट वेक्टर जर कॅन्सल करत असेल तर त्यावेळेस तुमची डायपोल मोमेंट किती असते, 0 असते, बरोबर का. त्यामुळे या ठिकाणी डायपोल मोमेंट सुद्धा 0 आहे. इथं तर प्रश्न संपला, हा आयोनिक आहे. तर दोघांमध्ये आपला प्रश्न चालला, त्याची डायपोल मोमेंट 0 आहे आणि ची डायपोल मोमेंट तुम्हाला नॉट इक्वल टू 0 आहे, कारण ओनली वन डायरेक्शन आहे, बरोबर का. म्हणजे याची डायपोल मोमेंट नॉट इक्वल टू 0, याची डायपोल मोमेंट ही 0. म्हणून जर मोस्ट याच्या नंतर या दोघांमध्ये कंपेअर जर केलं तर याची डायपोल मोमेंट म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, मेकिंग पॉईंट मोर असेल. आणि सर्वात जर कमी असेल तर तो कोण आहे, फर्स्ट नंबर. म्हणजे ही सिक्वेन्स करेक्ट आहे. कोणत्या ऑप्शन मध्ये सिक्वेन्स दिलेले, सेकंड, थर्ड आणि फर्स्ट. सेकंड आपण इथं फर्स्ट घेतलं का, इथं हा सेकंड नंबर आहे ना, बरोबर का. राईट, सेकंड, थर्ड आणि फर्स्ट. म्हणजे ऑप्शन कोणतं बघा, सी ऑप्शन. क्वेश्चन नंबर 5 चा ऑप्शन जे आहे ते कोणतं आहे, सी. ठीक आहे, त्याचे फास्ट तुम्ही एक स्क्रीनशॉट घ्या, त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 6 बघू. क्वेश्चन नंबर 6 पाहायचं आहे आपल्याला. बघा, क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय सांगितलं, कन्सिडर द 3 गॅसेस H2 Ar म्हणजे हायड्रोजन मॉलिक्यूल, आर्गॉन N2, 1 atm and 25 degrees Celsius म्हणजे ॲटमॉस्फेरिक कंडिशन आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू, काय ट्रू आहे ते सांगा. आता बघा, द गॅस हॅज द हायेस्ट डेन्सिटी ऑफ इज H2. या 3 गॅस मध्ये H2 ची डेन्सिटी काय म्हटलं, हायेस्ट म्हटलं, ऑप्शन ए मध्ये सांगितलं नाही. डेन्सिटी म्हणजे मॉलिक्युलर वेट कमी आहे त्या हायड्रोजनचं, त्यामुळे असणार का, करेक्ट नाही. The gas with lowest average molecular speed is argon. आर्गॉनची मॉलिक्युलर स्पीड लो म्हटलंय. आता मॉलिक्युलर स्पीड लो केव्हा असेल, जेव्हा त्याचं मॉलिक्युलर वेट किंवा मोलार मास कसा असेल, हाय असेल. ठीक आहे, आता त्यांनी काय सांगितलं, मॉलिक्युलर स्पीड कशी लो म्हटलंय, बरोबर. आपण मॉलिक्युलर वेट चेक करू किंवा मोलार मास चेक करू. आपण तिन्ही गॅस, हायड्रोजनचं 2, आर्गॉन ॲटॉमिक नंबर 18 आहे, 18 मल्टिप्लाय 2 करा, म्हणजेच 18 किती नियर अबाउट त्याचा ॲटॉमिक वेट जर आपण पाहिलं तर 18 × 2 किती मिळेल बरं, तर 36 आपण मॉलिक्युलर वेट म्हणजे ॲटॉमिक वेट म्हटलं कोणाचं, आर्गॉनचं. आणि नायट्रोजन 14 मास नंबर आहे, 14 × 2 = 28 म्हणजे किती वेट, 28. म्हणजे इथे या ठिकाणी जर पाहिलं तर 36 मॉलिक्युलर वेट मिळतं नियर अबाउट तुम्हाला कोणाचं, आर्गॉनचं. म्हणजे मॉलिक्युलर वेट सर्वात जास्त आहे आर्गॉनचं, त्यामुळे त्याची मोलार स्पीड जी आहे, मॉलिक्युलर स्पीड जी आहे ती कशी असणार, लो. म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते काय, करेक्ट आहे. N2 मध्ये तेच क्वेश्चन आहे, म्हणजे सी ऑप्शन मध्ये तेच सांगितलंय की द गॅस हायेस्ट ॲव्हरेज मॉलिक्युलर स्पीड इज N2. आहे का, नाही. म्हणजेच काय, मॉलिक्युलर स्पीड म्हणजे तुमची व्हेलॉसिटी आहे का नाही. स्पीड जी आहे, स्पीड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू, कशाशी इनव्हर्सली प्रोपोर्शनल असणार आहे, मोलार मास. म्हणजे मॉलिक्युलर मास म्हणतो आपण अंकेला, बरोबर. मग मोलार मास आर्गॉन कसा आहे, मोर आहे, म्हणजे स्पीड कशी असणार, लो. म्हणजे ऑप्शन कोणता आहे, बी. ठीक आहे, त्यानंतर 7 नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे आपण. 7 नंबरच्या क्वेश्चन नंतर आता आपल्याला पाहिजे आहे क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन नंबर 15 च्या अगोदर पण क्वेश्चन नंबर कोणता आहे, 13 ही बघू आपण. अगोदर 13 बघू. क्वेश्चन नंबर 13 मध्ये काय सांगितलं बघा, ऑर्डर द फॉलोइंग मॉलिक्युल्स फ्रॉम कोव्हॅलेंट टू आयोनिक रिस्पेक्ट टू देअर बॉन्डिंग. कोव्हॅलेंट म्हणजे मोस्ट कोव्हॅलेंट आपल्याला काय करायचं, चेक करायचं. तर कोव्हॅलेंट बॉन्डिंग, फर्स्ट डायटोमिक मॉलिक्यूल, यांच्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्डिंग कशी असणार, मोर शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन जास्त असणार. जेवढे डायटोमिक मॉलिक्यूल आहेत, डायटोमिक मॉलिक्यूल कोण आहे, मग N2 आहे, म्हणजे सर्वात मोर कोव्हॅलेंट नेचर कोणाचं, थर्ड नंबरचं, बरोबर. त्यानंतर सेकंड नंबर कोव्हॅलेंट मॉलिक्यूल H2 आहे, H2 म्हणजे सेकंड. आणि सर्वात लो कोण आहे, सॉरी फर्स्ट नंबर, इथं कोण येईल, फर्स्ट. आणि सर्वात लास्ट कोण येईल, सेकंड, कारण सेकंड हा आयोनिक आहे, मेटल नॉन मेटल, बरोबर का. मेटल मी आता सांगितलं तुम्हाला क्वेश्चन नंबर किती नंबरचा क्वेश्चन डिस्कस करत असताना, 5 नंबरचा क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन जो होता तर असं आपण पाहिलं. ठीक आहे,
नेक्स्ट क्वेश्चन जो आहे 15 नंबरचा, रँक द फॉलोइंग रिस्पेक्ट टू इन्क्रीजिंग बॉन्ड अँगल. बॉन्ड अँगलचे रिस्पेक्ट टू काय करायचं तुम्हाला अरेंज करायचं आहे मॉलिक्यूल. बघा आता तुम्हाला ऑप्शन दिले त्या ठिकाणी कोणकोणते ऑप्शन दिले. 1 नंबरला तुम्हाला सांगितलं SO2 आहे. नंबर सेकंडला सांगितलं CCl4 आहे. नंबर थर्डला सांगितलं H2 आहे. आणि नंबर 4 ला सांगितलं काय SF6. आता आपल्याकडे शॉर्ट हिंट आहे बघा. काय आहे शॉर्ट हिंट? हायब्रिडायझेशन किंवा बॉन्ड अँगल BA इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू हायब्रिडायझेशन. बरोबर का? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन जेवढे जास्त असेल म्हणजे जेवढे ॲटॉमिक ऑर्बिटल हायब्रिडायझेशन मध्ये जास्त पार्टिसिपेट असतील तेवढा त्याचा बॉन्ड अँगल कसा असेल कमी असेल. मग हायब्रिडायझेशन काढू आपण. सल्फर डायऑक्साइड P ब्लॉक मध्ये आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. सल्फर डायऑक्साइडचं हायब्रिडायझेशन काय आहे? Sp2. CCl4 चं हायब्रिडायझेशन काय आहे? Sp3. H2 चं पण काय आहे? Sp3. SF6 चं काय हायब्रिडायझेशन आहे बरं? SF6 म्हटलं तर बघा बरं SF6 NH2NP काय आहे? 4 आहे. 4 म्हणजे जर आपण पाहिलं तर 1 2 3 आणि या ठिकाणी 1. तुम्ही त्या फॉर्म्युलाला पण कॅल्क्युलेट करू शकता. आपल्याकडे शॉर्ट फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला आहे क्लासमध्ये. आता किती आमचे इलेक्ट्रॉन 6 पाहिजे म्हणजे तिथं किती आहेत बघा 1 2 3 इकडे यायला 4 म्हणजे sp3d2 येईल. sp3d2 म्हणजे हायब्रिडायझेशन सर्वात मोर याचा आहे. बरोबर का नाही? मग सर्वात मोर जास्त हायब्रिडायझेशन बॉन्ड अँगल लोएस्ट असतात. आपल्याला काय सांगितलं यांनी या ठिकाणी तर ऑर्डर तुम्हाला ओळखायची. बॉन्ड अँगलची सर्वात जास्त बॉन्ड अँगल कोणामध्ये असेल म्हणजे हायब्रिडायझेशन सर्वात कमी कोणाचं? sp2 चं आहे. म्हणजे सर्वात जास्त बॉन्ड अँगल कोणाचा असेल? SO2 चा. म्हणजे नंबर 1 हायब्रिडायझेशन सर्वात जास्त. बरोबर? हायब्रिडायझेशन सर्वात कमी बॉन्ड अँगल मोर. आता सेकंड नंबर हायब्रिडायझेशन या दोघांमध्ये कमी आहे. म्हणजे आता दोघांचं हायब्रिडायझेशन कसं सेम आहे sp3 त्यावेळेस तुम्हाला माहित आहे बॉन्ड अँगल जो आहे हायब्रिडायझेशन सेम असेल तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू कशाशी? लोन पेअर. बरोबर? लोन पेअर जास्त बॉन्ड अँगल कमी. लोन पेअर कमी बॉन्ड अँगल जास्त. मग आता इथं जर पाहिलं आपण तर इथं लोन पेअर किती इलेक्ट्रॉन्स आहेत? लोन पेअर 2 लोन पेअर आहेत. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर लोन पेअर किती आहे? 0 आहे. बरोबर का नाही? म्हणजे बॉन्ड अँगल कमी कोणाचा असणार आहे? या सेकंडचा असणार आहे. आणि जास्त कोणाचा असणार आहे? या सेकंडचा. आणि थर्डचा कमी. म्हणजे बॉन्ड अँगल याचा कसा? जास्त. म्हणजे ऑप्शन नंबर 1 नंबर नंतर कोणाचा नंबर येणार आहे? सेकंड नंबरचा. ठीक आहे. आता साहजिक त्यानंतर कोणाचा नंबर येणार? थर्ड नंबर. आणि सर्वात जास्त हायब्रिडायझेशन आहे त्यामुळे त्यानंतरचा नंबर कोणाचा येणार? 4. अशा पद्धतीचं ऑप्शन बघा कोणतं ऑप्शन आहे त्याच्यामध्ये. ऑप्शन नंबर 1 सेकंड थर्ड 1 सेकंड थर्ड आणि 4 म्हणजे ऑप्शन नंबर ए. म्हणजे 15 चा आन्सर जे आहे ते काय आहे? ए आहे. त्यानंतर बघा 16 नंबरचा क्वेश्चन. H2SO4 2 moles of H2SO4 react with P4O10 then use 2 moles of SO3 आणि प्लस HPO3. तुम्हाला सांगायचं यामध्ये की सल्फ्युरिक ऍसिडचं नेचर P4O10 चं नेचर काय आहे? P4O10 चं नेचर आपण ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करतो. तर या ठिकाणी ऑक्सिडेशन स्टेट 5 येते, या ठिकाणी सुद्धा 5 येते. कशी कॅल्क्युलेट करायची माहिती आहे? 10 2 20 4 5 20. बरोबर का? इथं 3 2 6 6 मध्ये गेला 5. बरोबर? तर +5 म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट चेंज होते का नाहीये? पण एक गोष्ट लक्षात ठेवा या रिएक्शन मध्ये H2SO4 जेव्हा आपण ऑक्साईड सोबत रिएक्ट करतो तर यापासून काय रिलीज होतो? H2. म्हणजे H2 रिलीज केला. कोणी रिलीज केला? P4O10 म्हणून P4O10 ला तुम्ही काय म्हणता? डिहायड्रेटिंग एजंट. मग डिहायड्रेटिंग एजंट म्हणजे वॉटर रिमूव्ह झाला. म्हणजे ऑप्शन नंबर कोणता मग? ए. याचा ऑप्शन काय असणार? ए असणार. कारण ऑक्सिडेशन स्टेट चेंज होत नाही म्हणजे याचा अर्थ काय? वॉटर मॉलिक्यूल काय करतात? हे रिलीज करतात. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर आहे 24. क्वेश्चन नंबर 24. क्वेश्चन नंबर 24 मध्ये बघा बरं द सायक्लिक फॉर्म ऑफ मोनोसॅकराइड्स आर. मोनोसॅकराइडचे सायक्लिक फॉर्म आपल्याला विचारले. आता मोनोसॅकराइड ग्रुप बघा फॉर एक्झाम्पल जर तुम्ही कार्बोहायड्रेट जर पाहिला तर ओपन चेन मध्ये तुम्हाला माहिती आहे आयडिड हा फंक्शनल ग्रुप आहे H 1 2 3 4 5 आणि 6 3 4 5 आणि 6. बघा आता याच्यामध्ये HOH OH आणि H HOH आणि HOH. ठीक आहे. तर सायक्लिक फॉर्म होत असताना काय होतो? हा 6 नंबरचा जो काही कोण आहे कार्बन 1 2 3
4 5 आणि 6 म्हणजे 5 नंबरचा कार्बन काय डोनेट करतो, प्रोटॉन डोनेट करतो आणि सायक्लिक फॉर्म होतो. तर आपण काय म्हणतो, हेमिएसिटल. बरोबर का, काय म्हणतो, हेमिएसिटल. आणि हेमिएसिटल फॉर्म झाला म्हणजे आता तुम्ही अॅनोमेरिक कार्बन म्हणता, अॅनोमेरिक कार्बन. बरोबर. आणि काय चेंज होतो याच्यामध्ये, हेमिएसिटल म्हणजे अल्कोहोल आणि आयडिल ग्रुप मध्ये चेंज होतो, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, हेमिएसिटल. हा चेंज होतो. आणि सायक्लिक फॉर्म तर तुम्हाला माहिती आहे स्ट्रक्चर कसं फॉर्म होणार. सायक्लिक फॉर्म HC डबल एस आता डबल बॉन्ड कॅन्सल होणार, OH 1 2 3 4 and 5 and 6 CH2OH. तर सायक्लिक फॉर्म म्हणजे C1 नंबर 1 चा कार्बन आणि नंबर 5 चा कार्बन यांच्यामध्ये काय फॉर्म होतं, सायक्लिक रिंग फॉर्म होते. आणि म्हणून मग याला आपण काय म्हणतो, हेमिएसिटल. जसंच मग असं जर आपण पाहिलं, कीटोनिक जे शुगर आहे, कीटोनिक मोनोसॅकराइड जे आहे त्यांना आपण कीटोसिस म्हणतो. तर कीटोसिस मध्ये काय होणार, हेमिकीटल. म्हणजे अल्डिहाइडिक शुगर मध्ये हेमिएसिटल आणि कीटोनिक शुगर मध्ये हेमिकीटल. मग बघा म्हणजे ऑप्शन मध्ये हेमिएसिटल आणि हेमिकीटल हे ऑप्शन पाहिजेत आपल्याला. ऑप्शन सी मध्ये आहे हेमिएसिटल आणि हेमिकीटल. ऍसिटल जो आहे तो फक्त ओपन चेन अल्डिहाइड साठी आहे. बरोबर का, सायक्लिक साठी आहे का, सायक्लिक फॉर्म होतो का नाही. ठीक आहे. नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन नंबर 25. 25 चा क्वेश्चन काय, अल्फा हेलिक्सेस आर सेकंडरी स्ट्रक्चर कॅरेक्टराइज्ड बाय. बरोबर, अल्फा हेलिक्स ऑफ सेकंडरी स्ट्रक्चर कोणाचा आहे, प्रोटीनचा आहे. म्हणजे अल्फा हेलिक्स काय, त्यांच्यामधली बॉन्डिंग आहे. बरोबर. मग कोणती बॉन्डिंग आहे अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर मध्ये, तर कोणती बॉन्डिंग आहे, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. इंट्रामॉलिक्युलर आणि इंटरमॉलिक्युलर बॉन्डिंग मध्ये तुम्हाला डिफरन्स माहिती आहे. इंट्रा म्हणजे काय, द बॉन्ड बिटवीन सेम मॉलिक्यूल, एकाच मॉलिक्यूलची बॉन्डिंग आहे. म्हणजे प्रोटीन मॉलिक्यूल आहे त्यांच्यामध्ये तो स्ट्रक्चर आहे त्याच्यामधली बॉन्डिंग म्हणून इंट्रामॉलिक्युलर. दोन मॉलिक्यूल्स मध्ये जर बॉन्डिंग असेल, फॉर एक्झाम्पल 2 वॉटर मॉलिक्यूल, 2 HCl मॉलिक्यूल, 1 NH3 1 H2 असे मॉलिक्यूल असतील तर त्यांना आपण इंटरमॉलिक्युलर बॉन्डिंग म्हणतो. ठीक आहे. म्हणजे याचा ऑप्शन इंट्रामॉलिक्युलर ऑप्शन कोणता, ए. त्यानंतर बघा 26 म्हणजे 25 चा ए ऑप्शन थेरोटिकल आहे कंप्लीट. 26 हा पण थेरोटिकलच आहे क्वेश्चन. डिनॅच्युरेशन इन्व्हॉल्व द लॉस ऑफ व्हॉट टाइप ऑफ स्ट्रक्चर. सर्वांना माहित आहे प्रोटीन स्ट्रक्चर मध्ये जर आपण प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी आणि क्वाटर्नरी स्ट्रक्चर पाहिलं, क्वाटर्नरी स्ट्रक्चर तर नाही या ठिकाणी. प्रायमरी स्ट्रक्चर डिनॅच्युरेट होत नाही म्हणजे कोणतं, सेकंडरी आणि टर्शियरी. म्हणजे ऑप्शन कोणता असेल बघा, सेकंडरी टर्शियरी म्हटलं तर ऑप्शन कोणता, डी. त्यानंतर 27 the number of SS bond in sulfur trioxide. सल्फर ट्रायमर आहे, ट्रायऑक्साइड नाही, काय आहे, ट्रायमर. तर ट्रायमर मध्ये सल्फर बॉन्ड किती इतके सांगा असं त्यांचं म्हणणं आहे. तर बघू आपण सल्फर S3O9 हा दिला त्यांनी ट्रायमर. बरोबर. आता याचं स्ट्रक्चर जर ड्रॉ केलं आपण तर बघा स्ट्रक्चर कसं होईल, S सिंगल बॉन्ड O पुन्हा S सिंगल बॉन्ड S O. तर या ठिकाणी बघा डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड आणि डबल बॉन्ड. चेक करा एसएस बॉन्ड कुठे दिसतोय का तुम्हाला, नाही, सर्व एसओ बॉन्ड आहे त्यामुळे इथं एकही एसएस बॉन्ड नाही. एसएस बॉन्ड नसेल ऑप्शन मध्ये काय सांगितलं त्यांनी बघा, म्हणजे 0 एसएस बॉन्ड. याचा काय ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर डी आहे. ठीक आहे. त्यानंतरचे क्वेश्चन आपण डिस्कस करू. याचा स्क्रीनशॉट तुम्ही थोडासा फास्ट घ्या. त्यानंतरचा क्वेश्चन आपल्याला डिस्कस करायचा आहे 34 नंबरचा. 34 नंबर क्वेश्चन बघा. 34 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलं, विच ऑफ द फॉलोइंग हॅज द हायेस्ट टेंडन्सी टू गिव्ह द रिएक्शन M प्लस गॅस. म्हणजे आयसोलेटेड गॅसियस स्टेट मध्ये रिएक्शन आहे, M प्लस गॅस आहे, म्हणजे एक इलेक्ट्रॉन त्यांना काय केला, लॉस केलेला. पण मीडियम कोणतं सांगितलं बरं, ॲक्वियस मीडियम सांगितलं. ठीक आहे. आणि त्यानंतर काय फॉर्म झालं म्हटलं, M प्लस ॲक्वियस मीडियम फॉर्म झालं. म्हणजे गॅसियस नेचर कन्वर्ट झाला कशामध्ये, ॲक्वियस म्हणजे वॉटर मध्ये ही रिएक्शन आहे. म्हणजे एखाद्या मेटल आयॉन मध्ये आपण वॉटर मॉलिक्यूल जर ऍड केलं तर तसं ॲक्वियस मीडियम कोणत्या मेटल सोबत फास्ट फॉर्म होईल. आता याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिले, तर ऑप्शन ए मध्ये काय सांगितलं बघा, सोडियम दिला आहे. ऑप्शन बी मध्ये काय सांगितलं, लिथियम आहे. ऑप्शन सी जो आहे पोटॅशियम आहे आणि ऑप्शन डी जो आहे रुबिडियम आहे. तर लक्षात ठेवायचं वॉटर मध्ये मोर स्टॅबिलिटी जी आहे ती कोणाला मिळते,
ज्याची पोलॅरिटी कशी आहे, मोर आहे. पोलॅरिटी म्हणजे काय, पोलॅरिटी कशावरती डिपेंड आहे, ज्याची ॲटॉमिक साईज स्मॉल आहे म्हणजे बॅक बॉन्डिंग फॉर्म करणार. आपण पाहिलं लिथियम कार्बोनेट, त्याच्यानंतर सोडियम कार्बोनेट, याच्यामध्ये मोर स्टॅबिलिटी कोणाची मिळते आपल्याला, लिथियम कार्बोनेटची. का तर लिथियम कार्बोनेट स्मॉल साईज असल्यामुळे काय करतो, त्या बाकीचे जे ऑप्शन आहेत CO3 मधले त्यांच्यासोबत बॅक बॉन्डिंग फॉर्म करतो, म्हणजे मोर स्टेबल स्ट्रक्चर मिळतं आपल्याला. म्हणजे या ठिकाणी जर पोलार नेचर जर कोणाचा असेल, मोर पोलॅरिटी मोर ॲक्वियस मीडियम मध्ये जर कोणाची असेल तर स्मॉलेस्ट ॲटॉमिक साईज असणारा मेटल तो कोण आहे, लिथियम आहे. लिथियम +1 आयनची पोलॅरिटी ही सर्वात जास्त आहे आणि सर्वात जास्त पोलॅरिटी असेल तर तुम्हाला माहिती आहे मोर पोलॅरिटी जर असेल तर मोर पोलार सॉल्व्हेंट सोबत त्याची रिॲक्टिव्हिटी कशी असते, जास्त असते. म्हणजे पोलॅरिटी लिथियम प्लसची मोर आहे सोडियम प्लस पेक्षा, पोटॅशियम प्लस पेक्षा किंवा रुबिडियम प्लस पेक्षा. त्यामुळे ऑप्शन आपला काय असेल, बी असेल. म्हणजे लक्षात ठेवायचं आहे पोलार सॉल्व्हेंट मध्ये रिॲक्टिव्हिटी चेक करायची असेल तर काय लागेल तुम्हाला, पोलार नेचर लागेल. नेक्स्ट 35 नंबरचा क्वेश्चन, which of the element show +1 oxidation state, +1 oxidation state मेटलची कोणती आहे. तर बघा म्हणजे एलिमेंटची कोणती आहे तर 14 ग्रुप एलिमेंट तुम्हाला माहिती आहे NH2 NP4 NP2 14 ग्रुपचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण पाहिलं तर NH2 आणि NP काय आहे, 2 आहे. म्हणजे प्युअर यांची कोव्हॅलेंट नेचर कोणत्या ऑक्सिडेशन स्टेटला आहे, +4 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. ठीक आहे. बाकीचे एलिमेंट जर पाहिले आपण याच्यामध्ये +4 ऑक्सिडेशन स्टेट सांगितले तर काय काय दिले, रॅडियम दाखवणार का नाही, सेकंड ग्रुप एलिमेंट आहे म्हणजे +2 आहे त्याची. फ्रान्सियम फर्स्ट ग्रुप एलिमेंट आहे का, नाही, +1 आहे. स्कॅन्डियम 3d14s2 म्हणजे किती ऑक्सिडेशन स्टेट 3 आहे, +3 आहे म्हणजे +4 असणारा फक्त एक एलिमेंट तो म्हणजे कोणता, तीन म्हणजे कोणता ग्रुप एलिमेंट आहे, 14 ग्रुप एलिमेंट. म्हणजे याचाही ऑप्शन कोणता असणार, ए ऑप्शन. ठीक आहे. त्यानंतर 37 नंबरचा क्वेश्चन बघा, रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट्स आपल्याला ओळखायचे सांगितले. 37 नंबरचा क्वेश्चन, रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट. आता बघा कोण कोण रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट आहेत. एक तर फर्स्ट S ब्लॉक साठी असणारे रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट कोणते, फर्स्ट ग्रुप एलिमेंट. बरोबर. मग फर्स्ट ग्रुपचा ॲटॉमिक नंबर आहे या ठिकाणी, कोणाचा ॲटॉमिक नंबर 3 ॲटॉमिक नंबर कोणाचा आहे बरं बघा, हायड्रोजनचा 1, हिलियमचा 2 आणि लिथियमचा किती आहे, 3 आहे. म्हणजे 3 हा एक रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट आहे. 3 कोणाचा आहे, S ब्लॉकचा आहे. 33 हा ॲटॉमिक नंबर कोणाचा, 15 ग्रुप मधला, नायट्रोजन, फॉस्फरस आणि आर्सेनिक म्हणजे P ब्लॉकचा आहे. त्यानंतर 53 18 ग्रुपचा 17 ग्रुपचा आहे म्हणजे कोण, P ब्लॉक हॅलोजनला रिप्रेझेंट करतो. आणि त्यानंतर शेवटचा किती दिला त्यांनी, 87. 53 आपण चेक करावं लागेल. 87 हा कोण आहे, हॅलोजन आहे. 87 फर्स्ट ग्रुप म्हणजे कोण, S ब्लॉक. कोणाचा 87 आहे, दॅट इज फ्रान्सियमचा जो आहे त्याचा 87. मग आता बघा बरं, हे बरोबर आहे. S ब्लॉक फर्स्ट ग्रुप एलिमेंट, हा सुद्धा फर्स्ट ग्रुप एलिमेंट, हा फ्रान्सियमचा आहे ॲटॉमिक नंबर आणि हा कोणाचा आहे, लिथियमचा. रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट्स म्हणतो आपण ॲटॉमिक नंबरला. त्यानंतर P ब्लॉक मध्ये 33 आणि 53 हे हॅलोजनला रिप्रेझेंट करतात. हॅलोजन रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट आहे आणि हे 15 ग्रुप एलिमेंट P ब्लॉकला रिप्रेझेंट करतात. म्हणून हे जे ॲटॉमिक नंबर आहेत यांना आपण कोणते ॲटॉमिक नंबर म्हणतो, रिप्रेझेंटेटिव्ह ॲटॉमिक नंबर. ठीक आहे. तर असे बाकीचे रिमेनिंग क्वेश्चन जे आहेत तेव्हा ते पण आपण सॉल्व्ह केलेले आहेत. पण याच्यामध्ये आणखी तुम्हाला काही जर क्वेश्चन मध्ये प्रॉब्लेम असेल, एखाद्या क्वेश्चनचं सोल्युशन तुम्हाला समजलं नसेल, एखादा क्वेश्चन राहिला असेल तर तुम्ही काय करायचं आहे, व्हॉट्सअप वरती त्या जो ग्रुप तयार केलेला आहे पण त्या ग्रुपवरती त्या क्वेश्चन नंबर तुम्हाला काय करायचं, ऍड करायचा आहे आणि सांगायचं की क्वेश्चन नंबर हा याचं सोल्युशन अंडरस्टँड झालेलं नाही. तुम्हाला स्पेशल त्या ग्रुपवरती किंवा त्या ठिकाणी काय केलं जाईल त्याचं सोल्युशन सांगितलं जाईल किंवा तुम्हाला कॉल करून त्याचं सोल्युशन काय केलं जाईल सांगितलं जाईल. पण तुमचा क्वेश्चन जो आहे तो मात्र 100% कसा झाला पाहिजे, क्लिअर झाला पाहिजे. तर आता ही टेस्ट आहे, ही टेस्ट नंतर तुम्हाला घरी सुद्धा तुम्हाला होमवर्क मध्ये सुद्धा, आता जरी क्वारंटाईन म्हणजे कोरोना व्हायरसचा जो काही इफेक्ट आहे त्यामुळे तुम्हाला घरी सुद्धा MTGचं बुक असेल किंवा जे काही हायर लेवलचे स्टँडर्ड बुक तुम्ही यूज करताय त्या सर्व बुक मधले सर्व जे कॉम्पिटिटिव्ह एक्झामला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, प्रॅक्टिस क्वेश्चन सुद्धा तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. एखादा क्वेश्चन समजला नसेल तुम्ही ते सोल्युशन मध्ये बघा. MTG मधला एखादा क्वेश्चन तुम्हाला समजला नसेल तुम्ही तो कॉल करून सुद्धा काय करू शकता, विचारू शकता. तुमच्याकडे वेळ आहे. तुम्हाला हा बोनस आहे की तुमचं जे क्वेश्चन म्हणजे पेपर जो आहे तो पोस्टपोन झाला आहे. पोस्टपोन झाला म्हणजे काय नर्वसनेस येऊ द्यायचं नाही, उलट तुमच्यासाठी चान्स आहे. 1 महिना एक्झाम वाढते तुमची, लांबते
त्यामुळे तुम्हाला चान्स आहे, अभ्यास आणखी जास्त करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. ठीक आहे.